3च्या दरम्यान 3 वाजताच्या दरम्यान आम्हाला बातमी मिळाली की अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी त्यांच्यावर हल्ला झालेला आहे. त्या अनुषंगाने पोलीस पथक आम्ही सगळे तिथे पोचलो. याच्यामध्ये अभिनेता सैफ अली खान हे इंजर झालेले आहेत. त्यांचं लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि विविध तपास पथके नेमून आरोपीला अटक करण्याचं काम सुरू आहे. सर, यामध्ये एका मोलकरणीवरती देखील चाकू झाला. आता सध्या तपास सुरू आहे. आम्ही अजून कुठल्याही कन्क्लुजनवर आलेलो नाही. जसं आम्ही कुठल्या कन्क्लुजनवर येऊ आम्ही तुम्हाला कळवू. सर, एक माहिती पुढे येते की काही सर थोड़ा हिंदी में आप बता दीजिए सर, क्या घटना है? केवल इतना ओळख किंवा पटण्यात आलं, सीसीटीव्ही तपासण्यात आले, त्या कुठून आरोपी 3च्या दरम्यान 3 वाजताच्या दरम्यान आम्हाला बातमी मिळाली की अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी त्यांच्यावर हल्ला झालेला आहे. त्या अनुषंगाने पोलीस पथक आम्ही सगळे तिथे पोचलो. याच्यामध्ये अभिनेता सैफ अली खान हे इंजर झालेले आहेत. त्यांचं लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि विविध तपास पथके नेमून आरोपीला अटक करण्याचं काम सुरू आहे. सर, यामध्ये एका मोलकरणीवरती देखील चाकू झाला. आता सध्या तपास सुरू आहे. आम्ही अजून कुठल्याही कन्क्लुजनवर आलेलो नाही. जसं आम्ही कुठल्या कन्क्लुजनवर येऊ आम्ही तुम्हाला कळवू. सर, एक माहिती पुढे येते की काही सर थोड़ा हिंदी में आप बता दीजिए सर, क्या घटना है? केवल इतना ओळख किंवा पटण्यात आलं, सीसीटीव्ही तपासण्यात आले, त्या कुठून आरोपी 3च्या दरम्यान 3 वाजताच्या दरम्यान आम्हाला बातमी मिळाली की अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी त्यांच्यावर हल्ला झालेला आहे. त्या अनुषंगाने पोलीस पथक आम्ही सगळे तिथे पोचलो. याच्यामध्ये अभिनेता सैफ अली खान हे इंजर झालेले आहेत. त्यांचं लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि विविध तपास पथके नेमून आरोपीला अटक करण्याचं काम सुरू आहे. सर, यामध्ये एका मोलकरणीवरती देखील चाकू झाला. आता सध्या तपास सुरू आहे. आम्ही अजून कुठल्याही कन्क्लुजनवर आलेलो नाही. जसं आम्ही कुठल्या कन्क्लुजनवर येऊ आम्ही तुम्हाला कळवू. सर, एक माहिती पुढे येते की काही सर थोड़ा हिंदी में आप बता दीजिए सर,